ना भिजणार ना फाटणार, भारतात येणार प्लास्टिकच्या नोटा, आरबीआयचा प्लॅन मोठा। तुम्ही बाजारात गेलात किंवा दुकानात गेलात, खिशातून नोट काढली आणि ती चुकून फाटली असेल किंवा तुम्हाला एखाद्या दुकानदारानं फाटकी नोट दिली तर ओ काका ही नोट बदलून द्या असं म्हणायची वेळ आता तुमच्यावर येणार नाहीये। कारण भारतात आता कागदाच्या नाही तर प्लास्टिकच्या नोटा येणार आहेत। कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयनं आता एक अशा नोटेवर काम करतंय जी पाण्यात भिजणार नाही, चिखलात खराब होणार नाही आणि हातानं फाडण्याचा प्रयत्न केला तरी फाटणार नाही। नुकत्याच झालेल्या काही उच्चस्तरीय बैठकांमध्ये यावर गंभीर चर्चा झाली आहे। भारतामध्ये कधी येणार प्लास्टिक नोट आणि त्याचा काय फायदा होणार पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। भारतात कागदी नोटा अनेक वर्षांपासून चलनात आहेत। आता जरी UPI किंवा ऑनलाईन पेमेंटमुळे नोटांचा वापर कमी झाला असला तरी अजूनही ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भागातील अनेक ठिकाणी मोठमोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी कागदी नोटांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय। मात्र कागदी नोटा लवकरच खराब होतात किंवा लवकर फाटण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे आरबीआयने आता प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतलाय। सर्वात आधी समजून घेऊया की हा विचार कधी आणि कुठे सुरू झाला। जगातील पहिली प्लास्टिक नोट 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाने जारी केली होती। कागदी नोटा लवकर खराब होतात आणि बनावट नोटा बनवणं सोपं होतं, या समस्येवर उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाने हे तंत्रज्ञान शोधलं। आज ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रोमानिया, व्हिएतनाम आणि युनायटेड किंगडम यांसारख्या 30हून अधिक देशांमध्ये पूर्णपणे प्लास्टिक चलन वापरलं जातं। मात्र भारतासाठी हा विचार काही नवीन नाहीये। आरबीआयने 2009 मध्ये पहिल्यांदा जाहीर केलं होतं की ते देशातील 5 वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा सुरू करणार आहेत। त्यासाठी कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांची निवड झाली होती। कारण या शहरांमधील हवामान अत्यंत भिन्न असतं। कुठे खूप उष्णता, कुठे थंडी, कुठे जास्त दमट हवामान। केंद्र सरकारनं 2012 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात प्लास्टिकच्या नोटा छपाईवर विचार करण्यात आला होता। तत्कालीन मनमोहन सिंग सरकारचा 5 शहरांमध्ये 10 रुपयांचा पॉलिमर नोटांची चाचणी करण्याचा प्लॅन होता। पण तांत्रिक आव्हानं आणि ATM संबंधित समस्यांमुळे प्रकल्पात पुढे प्रगती झाली नाही। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। तंत्रज्ञानातील प्रगती आणि ATM मशीनमध्ये अशा नोटा स्वीकारण्याची सोय करता येत आहे। त्यामुळे या प्रायोगिक प्रकल्पाची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। सध्याच्या माहितीनुसार आरबीआयच्या पाटणा आणि मुंबई येथील केंद्रीय संचालक मंडळाच्या बैठकांमध्ये या विषयावर सविस्तर प्रेझेंटेशन करण्यात आले। आरबीआय थेट सर्व नोटा प्लास्टिक करणार नाही। सर्वात आधी 10 रुपयांच्या नोटा प्रायोगिक तत्वावर बाजारात आणल्या जाणार आहेत। या नोटा बाजारात आल्यानंतर सामान्य नागरिक त्या कशा हाताळतात, बाजारातील व्यवहारात त्या किती टिकतात आणि भारतीय हवामानाचा त्यावर काय परिणाम होतो याचे पुढील 1 ते 2 वर्ष बारकाईने निरीक्षण केलं जाईल। आणि हा प्रयोग यशस्वी झालाच तर तिथून पुढे 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटाही पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकच्या आणल्या जाऊ शकतात। महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आरबीआय कागदी नोटा सोडून प्लास्टिकच्या मागे का लागली आहे? तर याचे 5 मोठे फायदे की कागदी नोटा 1 ते 2 वर्षात खराब होतात, फाटतात, नाहीतर मळकट होतात। पण प्लास्टिक नोटांचं आयुष्य कागदी नोटांपेक्षा 4 ते 5 पटीने जास्त असतं। त्या सहजासहजी फाटत नाहीत। दुसरा एक मोठा फायदा म्हणजे या नोटांवर पाण्याचा, चहाचा किंवा कॉफीचा कोणताही परिणाम होत नाही, ज्यावर धूळ किंवा तेल साचत नाही, त्यामुळे त्या नव्यासारख्या दिसतात। तर तिसरा मोठा फायदा असा होईल की भारतात बनावट नोटा ही एक मोठी समस्या आहे। प्लास्टिक नोटांमध्ये असे सिक्युरिटी फीचर्स वापरण्यात येतील की ज्यामुळे बनावट नोटा लगेच ओळखता येतील। त्यामुळे अवैध आणि बेकायदेशीर आर्थिक कृत्यांवर आळा घालण्यात येईल। प्लास्टिक नोटा छापण्याच्या सुरुवातीचा खर्च कागदी नोटांपेक्षा जास्त असतो, परंतु त्या 5 पट जास्त काळ टिकत असल्यामुळे आरबीआयला दरवेळी नव्या नोटा छापाव्या लागणार नाही। त्यामुळे सरकारचे हजारो कोटी रुपये वाचतील। पण नाण्याला जशा 2 बाजू असतात तसेच प्लास्टिक नोटा आणण्यात काही मोठी आव्हानं आणि तोटेही आहेत, ज्याचा विचार आरबीआयला करावा लागतो। भारतात उन्हाळ्यात तापमान 45 ते 48 अंश सेल्सिअस पर्यंत जातं। प्लास्टिक किंवा पॉलिमर अत्यंत उष्णतेमध्ये मऊ पडू शकतं किंवा काही विशिष्ट परिस्थितीत आकुंचन पाहू शकतं। त्यामुळे नोटा टिकून ठेवणं हे एक मोठं आव्हान असणार आहे। तसेच देशात लाखो ATM मशीन्स आणि बँकांमध्ये नोटा मोजण्याच्या मशीन्स आहेत। प्लास्टिक नोटांची जाडी आणि पोत कागदापेक्षा वेगळा असते, त्यामुळे या सर्व मशीन्सचे सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर बदलावे लागतील। यासाठी बँकांना हजारो कोटींचा अतिरिक्त खर्च करावा लागेल। प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे। मात्र आरबीआयचं म्हणणं आहे की या पॉलिमर नोटा खराब झाल्यावर त्या वितळून इतर प्लास्टिक वस्तू बनवण्यासाठी रिसायकल केल्या जाऊ शकतात। भारतात नवीन चलन किंवा चलनाचे स्वरूप बदलण्यासाठी केवळ आरबीआयचा निर्णय पुरेसा नसतो। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934च्या कलम 25 नुसार नोटांचे डिझाईन, स्वरूप आणि साहित्य ठरवण्याचा अंतिम अधिकार केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच मिळतो। आरबीआयने हा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालय याच्या आर्थिक आणि व्यावहारिक बाजू तपासणार आहे। हा निर्णय नोटबंदीसारखा अचानक घेतला जाणार नाही, जसं की मोदी सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी लागू केलेली आणि 10, 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून लहान आकाराच्या आणि नवीन डिझाईनच्या नवीन नोटा जारी केल्या होत्या। यामध्ये सरकारने 2000 रुपयांची गुलाबी रंगाची नोटही जारी केली होती, पण सध्या चलनात वापरली जात नाही। अशा प्रकारे आता केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या सहकार्यानं
जुने कागदी चलन टप्प्याटप्प्याने बंद करून प्लास्टिक नोटा जारी करू शकते. अतिशय नियोजन पद्धतीनं टप्प्याटप्प्याने या नोटा चलनात आणल्या जातील. थोडक्यात सांगायचं तर प्लास्टिक नोटा हा भारताच्या डिजिटल क्रांतीसोबतच रोख चलनाचा चेहरा बदलणारा एक ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो. UPI आणि डिजिटल रुपयामुळे आपण आधीच कॅशलेस व्यवहारांकडे वळलोय, पण तरीही देशातील मोठ्या लोकसंख्येला आजही रोख रकमेची गरज पडत असते. अशा वेळी RBIचा हा पॉलिमर नोटांचा निर्णय पैशांचं आयुष्य वाढवणारा आणि बनावट नोटांचा सुळसुळाट संपवणारा ठरेल यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? भारत सरकारने प्लास्टिकच्या नोटा लवकरात लवकर आणल्या पाहिजेत का? कागदी नोटा चांगल्या की प्लास्टिकच्या नोटा? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.